तर नमस्कार भाऊंनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर। तर भाऊंनो, आज आपण आणल्यात एकदम खतरनाक, एकदम विषय हार्ड वेडिंग बॅकग्राऊंड। जसे की वेडिंग बॅकग्राऊंड तुम्हाला माहीतच असतील, भरपूर ट्रेंडला चालू आहे आता वेडिंग सीझन। त्यात भरपूर लग्नपत्रिका असो, व्हिडिओ एडिटिंग इन्व्हिटेशन असो, भरपूर ट्रेंडला आहे। तर त्याच दृष्टिकोनातून विचार करून मी आज फायनली जे का आपलं वेडिंग बॅकग्राऊंड्स आहेत प्रॉपर, हा पार्ट 1 आहे आणि पार्ट 2ला पण कसल्या प्रकारचं बॅकग्राऊंड येणार आहे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे। फक्त आजचा व्हिडिओ शॉर्ट पण बघा। आजचं पण बॅकग्राऊंड एकदम प्रीमियम, एकदम खतरनाक आणि भरपूर कष्ट आणि मेहनत करून काढलेलं आहे ते बॅकग्राऊंड, कारण का संपूर्ण मटेरियल सेपरेशनचा विषय येतो तिथं। तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर तुम्ही क्लास जॉईन केला PC तर तवा कळेल। ओके, काय अडचण नाही। तर नक्कीच आजचा बॅकग्राऊंड तुम्हाला आवडणार आहे, तर त्यासाठी आजच्या व्हिडिओला 100% लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा। बाकी आपल्या इंस्टाग्रामला पोस्ट पडत असते, तिथं स्टोरेज आपण ठेवत असतो, तर तिथंही ॲक्टिव्ह राहा आणि इंस्टाग्रामला फॉलो केलं नसलं तर फॉलोही करा। तर भाऊन राहिला विषय आपल्या क्लासचा, तर येत्या 5 मेला आपली जी काय बॅच आहे तर ती सुरू होणार आहे, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे। तर ती जी काय बॅच सुरू होणार आहे तर ती ऑलरेडी 2 दिवसाआधी क्लोज झाल्या, पण तुमचं भरपूर फोन येऊन गेल्यात आणि येत आहेत आणि भरपूर जण म्हणलेत की आम्ही ॲडमिशन करणार आहे। तर त्यामुळं एक्स्ट्रा मी 7 सीट वाढवल्यात। तर जे कोणी इच्छुक असतील त्यांनी लवकरात लवकर ॲडमिशन करा PCच्या बॅचचं। तर वर तुम्हाला नंबर दिसला आहे, यावर कॉन्टॅक्ट करून सविस्तर मला इन्फॉर्मेशन विचारू शकता आणि त्यानंतर मग ॲडमिशन डन करू शकता। ओके, तर भरपूर ढेक प्रेम दिला, भरपूर बॅच चांगल्या प्रकारे फुल केला, तर त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद। आणि जी काय 7 ॲडमिशन राहिल्यात तर ही लवकरच क्लोज होतील, तर जे कोणी इच्छुक असतील त्यांनी लवकरात लवकर ॲडमिशन डन करू शकताय। इन्फॉर्मेशन तुम्हाला माहितीच आहे, माहीत नसली तर पुढं दिलेलं आहे आणि त्यात नाही काय अडचण आहे तर आपण कॉलवर बोलूयात, मी सगळी इन्फॉर्मेशन सांगतो आणि व्हॉट्सअपलाही पाठवतो। राहिला विषय आपल्या मोबाईलचा क्लासचा, तर मोबाईलच्या बॅचची जी काय ॲडमिशन्स आहेत तर ते अजून आहेत चालू, काय काळजी करू नका। तो रेकॉर्डेड क्लास भेटतोय, तोही तुम्हाला मिळून जाईल। ह्याच नंबरवर संपर्क करा, आपण सविस्तर बोलूयात। तर चला, तर आता आपण विना घालता आपल्या आजच्या ट्युटोरियलला आपण सुरुवात करूया। तर बघू शकता इझिलीरित्या एकदम खतरनाक। आता जे काय मी बॅकग्राऊंड दिले तर ते तुम्ही 2 प्रकारे वापरू शकताय। खास करून जास्तीत जास्त करून मी उभं दिल्यात, आडवं पण दिल्यात थोडा, पण उभी पण बॅकग्राऊंड मी भरपूर प्रमाणात जास्त दिल्यात, तर ते तुम्ही उभं आडवं करून चांगल्या प्रकारे वापरू शकता। आता हे स्क्वेअर आहे, हे तुम्ही कसंही वापरलं तरी चालेल, नो प्रॉब्लेम। त्यानंतर तुम्ही बघू शकता एकदम खतरनाक इझिलीरित्या तुम्ही फक्त टेक्स्टिंग केला आणि संपूर्ण मुद्दा डन केला की आपलं काम होऊन जाते। तर या थीमच्या लग्नपत्रिका मी ऑलरेडी भरपूर आणल्यात आधी, तर त्यानुसारच मी हे बॅकग्राऊंड दिलं आहे। त्यानंतर पुढील मुद्दा हे बघा, प्रॉपर आता ही उभी थीम आहे, नक्कीच ह्यावरही सिम्पल। आता तुम्ही टेक्स्टिंग करते वेळी काय करायचं, जे या बॅकग्राऊंडमध्ये जो काय डार्क कलर आहे, आता इथं प्रॉपर ह्याच्या ऑपोजिटचा व्हाईट कलर इथे दिला आहे त्याने, तर बॅकग्राऊंडमध्ये जे काय एलिमेंटला डार्क कलर आहे किंवा जे काय एलिमेंटचा कलर आहे तर तो ह्यात वापरायचा, कशाला, टेक्स्टिंगला, जेणेकरून जी काय आपली डिझाईन आहे ही एकदम मॅचही होत्या त्या बॅकग्राऊंडला, त्या एलिमेंटला, आणि एकदम नादही दिसत्या, हे एक लक्षात ठेवा। ओके, म्हणजे आता इथं हिरवा कलर आहे, इथं गुलाबी कलर आहे, जरा जरा ऑरेंज आहे, तर त्या सगळ्या गोष्टी ह्यात वापरायला लागणे तुमची डिझाईन एकदम खतरनाक होत्या। हे कलर कॉम्बिनेशन तुम्ही लक्षात ठेवा। त्यानंतर पुढील मुद्दा हे बघा, आपण आडवी थीम दिल्या एकदम इझिलीरित्या, तुम्हाला जे काय शुभ समारंभ काय टाकायचं असेल तर ते तुम्ही इझिलीरित्या टाकू शकताय। आणि ह्या त्याच थीममधलं उभं बॅकग्राऊंड बघू शकता, एकदम नाद, एकदम खतरनाक। इथंही असाच थीम, इथंही असाच मोड, यावरच कलर उचलायचं आणि ते जरा डार्क करायचं, कलर प्युअर ठेवलं तरी चालेल हाय असं, पण फेड होण्याची शक्यता नसते, त्यामुळे जरा डार्क केला का नाही प्रॉपर जो कलर आहे तोच एकदम छान दिसेल। त्यानंतर पुढील मुद्दा हे बघू शकता, हे बॅकग्राऊंड जे काय आहे तर हे प्रॉपर वेडिंगलाही वापरू शकता आणि बड्डेलाही वापरू शकता, एवढं खतरनाक छान थीमचं बॅकग्राऊंड आहे। ओके, अजून जरा यात व्हाईटनेस ॲड केला की तुमचं जे काय टेक्स्टिंग आहे व्हाईट बॅकग्राऊंडवरचं तर ते आरामात होऊन जाईल। नक्कीच तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून सांगा। त्यानंतर पुढील मुद्दा, या थीममध्ये आता मी अशी पण बॅकग्राऊंड दिल्यात, जसं की 2-3 असतील अशा मॉकअप थीममधली, तर ही तुम्ही इंस्टाग्रामला तीन टाकू शकता एकदम इझिलीरित्या, तीन तुमचा कॉन्टॅक्ट नंबर, तीन सविस्तर तुमची इन्फॉर्मेशन देऊ शकताय, पॅकेज अवेलेबल तीन, तर त्यासाठी मी ह्या थीमची बॅकग्राऊंड दिली। जर नको असेल अशा थीमचं तर इथं प्रॉपरली त्याला क्रॉप करायचं आणि मग हे इझिलीरित्या तुम्ही बॅकग्राऊंड वापरू शकता आणि एकदम हे फुल्ली चिडे, त्यामुळे काय काळजी करू नका। ओके, त्यानंतर पुढील मुद्दा हे बघू शकता, ह्यावरचं पण जे काय कलर आहेत हे प्रॉपर पिक करून तुम्ही तुमचं टेक्स्टिंग लिहू शकता, एकदम नादरित्या बघू शकताय। त्यानंतर पुढील मुद्दा हे गुलाबी थीम, हे पण मला आवडले, नक्कीच एकदम जरा युनिक आहे। आणि जेवढी मी आता तुम्हाला बॅकग्राऊंड दाखवली ही डायरेक्ट हाय असं यूज केलं तरी चालतील किंवा ती मिक्सअप केला तरी चालेल, एकामेकात मिक्स करून वापरलं तरी चालेल। ओके, ह्या थीममध्ये। त्यानंतर हे बघा, हे पण पर्सनली माझं मोस्ट फेवरेट, दिसायला सोपं दिसते, दिसायला एकदम सिम्पल दिसते, पण यात जर जेव्हा तुम्ही टेक्स्टिंग टाकताय, जेव्हा तुम्ही इपिक ॲड करताय तेव्हा ते नेक्स्ट लेवलला जाते, एवढं लक्षात ठेवा। ओके, त्यानंतर पुढील मुद्दा हे बघा, ह्यावर जे काय प्रॉपर कलर कॉम्बिनेशन आणि टेक्स्ट एडिटिंग होणार आहे तर ते भरपूर टॉप क्लास लेवलचं होणार आहे, कारण का यात जे काय कलर आहेत खास करून जांभळा आणि निळा कलर आणि जरा जरा आपला गुलाबी पण आहे, तर तो एकदम टॉप
टेक्स्ट कॉम्बिनेशन होऊ शकते. हे माझं तरी मत आहे. तुमचं काय मत आहे ते नक्कीच कळवा. त्यानंतर बघा हे एकदम जरा आपण वेगळ्या कलरकडे गेलो. मागासपर्यंत आपण जरा पांढरा कलर, व्हाईट कलर या थीममध्ये बघाल, तो या जरा पिवळा कलर आला आहे बघू शकताय. तर पिवळ्या कलरमध्ये कसं टेक्स्टिंग करायचं ह्या एलिमेंटवरनंच लक्षात घ्यायचं कोणतं आणि कसलं टेक्स्टिंग येणार आहे. ओके, या एलिमेंटमध्ये जसं की डार्क चॉकलेट आहे बघा, ते चालून जाईल, पर्पल चालून जाईल, डार्क गुलाबी चालून जाईल, डार्क चॉकलेटी चालून जाईल, सगळ्या गोष्टी चालून जातील. जर हे प्रॉपरली ते आपण याला नॉच दिल्यात, जर हे नको असेल तर याला क्रॉप करा, नो प्रॉब्लेम. इथं पण बघा इझिलीरित्या, हे पण माझा जरा मोस्ट फेवरेट आहे, फक्त याला क्रॉप करा, इझिलीरित्या वापरू शकताय. ती मागाचीच प्रोसेस टेक्स्टची इथं तुम्ही यूज करा. त्यानंतर हे पण बघा, हे सिम्पल थीम बट एकदम खतरनाक, एकदम विशाळ. ह्यावर आता प्रॉपर तुम्ही व्हाईट टेक्स्टिंगमध्ये आणि पिवळ्या टेक्स्टिंगमध्ये जर तुम्ही प्रॉपर सियान थीममध्ये तुम्ही म्हणू शकता सियान कलर, तर त्या थीममध्ये जरी टेक्स्टिंग केला तर ते उठून दिसते एकदम नादरित्या. त्यानंतर पुढील मुद्दा, आता इथे इंग्लिश थीम तुम्ही जे काय यूज करा, जसं की अँडमध्ये दिलं आहे, जर नको असेल तर व्हाईट कलरनंच ते घालवू शकताय, असं काय नाही. ओके, तर जे योग्य वाटते त्या थीममध्ये तुम्ही करा. वर मुलाचं नाव, मुलीचं नाव, त्यानंतर संपूर्ण वेन्यू जे काय असेल गणपती बाप्पा तिने ॲड करून चांगल्या प्रकारे तुम्ही ती गोष्ट करू शकताय. त्यानंतर पुढील मुद्दा, हे बघा एकदम पेपर टेक्स्चरवरचं थीम नक्कीच बघू शकताय. त्यानंतर ही आडवी थीम आहे, हीच तुम्ही असं उभी केला तरी एकदम नाद होऊन जाते. कसलं खतरनाक आहे बघा, मला तरी भरपूर आवडले. तुम्हाला आवडलं का नाही की बघा, आणि झूम करून बघा, असं नाही की तुम्हाला मी लो क्वालिटीचं काय दिल्यात, नाही, झूम करून बघा आणि त्यानंतर मग ठरवा. ओके, सगळ्यात खतरनाक बॅकग्राऊंड मला तरी मोस्ट फेवरेट आहे हे. त्यानंतर पुढील मुद्दा, हे डार्क बॅकग्राऊंड जरा ट्रेंड आहे ह्या थीमचा. तर आता ह्या बॅकग्राऊंडचा विषय आला आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, नक्कीच आता हे ट्रॅडिशनल थीममध्ये जरा जाते. तर मी आत्ता जो काय ट्रेंड चालला आहे, जसं की कुंकू ठेवलेलं असते, मंगळसूत्र प्रॉपर लटकवलेलं असते, किंवा पेपरावर असं प्रॉपर, ते तुम्हाला कळलं असेल मला काय म्हणायचं आहे. ओके, प्रॉपर तांदळाची वाटी ते जे काय असते ना, तर त्या थीमचं जे काय बॅकग्राऊंड आहे ह्याला भरपूर मेहनत लागते करायला. ओके, तर ती मी बॅकग्राऊंड आणण्याचा प्रयत्न करणार आहे जर तुम्ही ह्या व्हिडिओला ढीक प्रेम दिला तर. ओके, जसं की मी परवा म्हणलेलो जी फॉग बॅकग्राऊंड दिलं तर मी बड्डेचं, तर त्याचा पण पार्ट सेकंड आणणार आहे, तर त्याला तुम्ही ढीक प्रेम दिला, लवकरात लवकर तो पार्ट सेकंड येईलच. पण ह्याचं पण आता मी तुम्हाला सांगून टाकवले की ह्या जर व्हिडिओला तुम्ही ढीक प्रेम दिला, भरपूर शेअर करा, भरपूर लाईक करा, भरपूर कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून भरपूर जणांपर्यंत व्हिडिओ पोहोचेल. त्यानंतर मग व्ह्यूज गेले, लाईक गेलं तर नक्कीच मला कळेल की तुम्हाला यात इंटरेस्ट आहे. तेवढ्या गोष्टी झाल्या की मी 100% जे काय ट्रॅडिशनल थीमचे वेडिंग सेक्शनमधलं बॅकग्राऊंड आहे तर ते आणून देईन आणि एडिटेबल लग्नपत्रिका पण आणीन. ओके, 100%, कारण का त्या गोष्टी मी आपल्या बॅचेसमध्ये शिकवत असतो, तर त्यामुळे मी म्हणलो की त्या गोष्टी नक्कीच येतील. पण तुमची तयारी पाहिजे ह्या अशा व्हिडिओना ढीक प्रेम देण्याची. त्यानंतर पुढील मुद्दा हे बघू शकता, एकदम इझिली हे पण बॅकग्राऊंड एकदम नाद आहे. ओके, डन, बघू शकताय. आणि एकदम खतरनाक ही पण थीम बघून घ्या. ह्या नॉर्मल थीम आहेत पण एकदम छान आहेत. ह्या पण मध्ये ट्रेंडला आल्या आणि आत्ता पण अजून पण ट्रेंड आहेत, फ्रेम सेक्शनमध्ये आहे. ओके, तर हे संपूर्ण बॅकग्राऊंड कसं वाटलं नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि मी जे तुम्हाला बोललो आहे की ट्रॅडिशनल बॅकग्राऊंडचं, या व्हिडिओला ढीक प्रेम दिला की ट्रॅडिशनल बॅकग्राऊंड 100% आणि मी, माझा शब्द आहे, मी 100% त्या गोष्टी करतो, तुम्हाला माहितीच आहे. ओके, ढीक प्रेम द्या. बाकी आजच्या व्हिडिओला लाईक करा आणि नक्कीच बॅकग्राऊंड आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच इझिलीरित्या यूज करा त्याचा चांगल्या प्रकारे. बाकी क्लासची लक्षात ठेवा, 7 सीट्स एक्स्ट्रा वाढवल्यात. ऑलरेडी बॅच फुल झाल्या पण एक्स्ट्रा 7 सीट वाढवल्यात. तर जे कोणी इच्छुक असतील त्यांनी लवकर कॉन्टॅक्ट करा आणि ॲडमिशन डन करून टाका. बाकी मोबाईलचे क्लास अवेलेबल आहे, तो रेकॉर्डेड आहे. ओके, बाकी भेटवलं करतो पण एकदम चांगल्या विशाळ नाद व्हिडिओमध्ये. तर बाय, काळजी घ्या, टेक केअर, लव यू ऑल, ढीक प्रेम, बाय, धन्यवाद.